कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हद्द झाली बाबा या लोकांच्या वागण्याची। ही काय वागण्याची पद्धत झाली? माणसं वागतात का असं? काय ना, शिकलेली नसली ना माणसं की हे असं वागतात। आपण ना चांगली माणसं, चांगलं कुटुंब असं म्हणून त्यांच्या सगळ्या वागण्याकडे दुर्लक्ष करत गेलो, कानाडोळा करत गेलो। हेच चुकलं आपलं। बघा बघा कुठल्या थराला गेली इथे। आई तुला खरं सांगू का, ते सगळं आठवलं ना तरी डोकं भणभणायला लागतं माझं। मी तर सगळं बघितलंय। हे सगळं ना टिपिकल सासरचे लोक कसं सुनेचा छळ करतात ना तसं झालंय। तू गप्प बसलीस ना हेच चुकलं तुझं। तू पण एक ठेवून द्यायची दुर्गेश्वरीला। मी असे तर गळाच दाबला असता तिचा। इरा बास। नाही नाही, पण मला हे कळत नाहीये की या सगळ्यामध्ये अधिपती का कुठलीच भूमिका घेत नाहीयेत, ते का बोलत नाहीयेत, भेटू देत नाहीयेत वगैरे मी समजू शकते, पण फोन करू शकतात ना, बोलू शकतात ना ते अक्षरा। अगं आई, त्यांचं काही चालतं का त्यांच्या आई साहेबांपुढे? हे सगळं आपण आत्ता का बोलतोय? कारण तू त्याच्याबद्दल काहीच बोलत नाहीये ताई। तू काहीच ऍक्शन घेत नाहीयेस त्याच्याबद्दल। तेव्हा अधिपतींनी ऍक्शन घ्यायलाच हवी होती। तुझ्या बाजूनी त्यांनी उभं राहायलाच हवं होतं अक्षरा। अगं आई, अधिपती तिथे नव्हतेच म्हणून तर झालंय हे सगळं। अगं असते तरी काय केलं असतं? त्यांनी हे बघ, तू त्यांना डिफेंड करू नको साक्षू। त्यांना माहित नाहीये का त्यांची आई कशी आहे ते? आणि लग्न करून बायकोला घरी आणलं ना, मग तिचा मान ठेवणं हे कर्तव्य नाही त्यांचं? बघा तर जीवावर उठल्या होत्या हिच्या। काय पद्धत आहे ही? ग ताई, तुझ्या सासरचे तुझा छळ करतायत तरी तू गप्प कशी बसू शकतेस? तशी एवढी शांत काय आहेस? आणि जिजूंचं एवढं प्रेम आहे तुझ्यावरती, मग त्यांनी तुझ्यासाठी स्टँड का नाही घेतला? नाही, मला कळत नाहीये ह्या सगळ्यामध्ये ते नक्की होते कुठे? आम्हाला वाटलं ते घरात आहेत म्हणून आम्ही त्यांना भेटण्याचा खूप प्रयत्न केला, पण आम्हाला नाही भेटू दिलं त्यांनी। नंतर ही रूम मध्ये गेली तर हिलाही दिसले नाहीत। त्या दुर्गेश्वरी मॅडम तर मूर्ख आहेतच, पण त्या भुवनेश्वरी मॅडम कशा बोलल्या मला म्हणाल्या तुमच्या मुलीला घरी घेऊन जा, आमच्या दारात पुन्हा आणू नका। आणि कारण काय तर ती पुन्हा जर आमच्या दारात आली तर तिच्या वाट्याला हेच येईल। अरे काय हे बोलणं? यासाठी माझी मुलगी यांच्या घरात आली होती का? हिचं लग्न लावून देण्यापेक्षा हिला कुमारी म्हणून घरात ठेवली असती ना तरी काही बिघडलं नसतं। अगं हिची इच्छा नसताना हिचं अडाणी मुलाबरोबर लग्न लावून दिलं का? वाटलं चांगली फॅमिली आहे, पण फॅमिली तर अजूनच वाईट निघाली। अशी माणसंच पाहिली नाहीत मी। त्या दिवशी मी गेलो म्हणून बरं झालं, कळलं तरी सगळं। नाही तर अक्षुनी आपल्याला कधीच हे सांगितलं नसतं विद्या की तिच्या वाट्याला काय काय आलंय ते। अगं झालं तेवढं बस झालं, आता त्यांचा विषय सुद्धा नको या घरात। बाबा ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा। अधिपती असते ना तर हे सगळं झालंच नसतं। अक्षरा, पण ते असते तरी आईच्या विरुद्ध बोलले असते का ग? नसतेच बोलले। बोलले असते बाबा, बोलले असते ते। तुला अजून त्यांचा एवढा पुळका काय? कारण बाबा मला माहिती आहे अधिपती इतर सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत। हे बघ, मला काही तसं वाटत नाही। अगं भयानक माणसं आहेत ती। अक्षरा, आता परत त्या घरात जायचा विचार सुद्धा करू नकोस हा। अगं घर नाहीच आहे, कारागृह आहे, कारागृह। अगं माझ्या समोर ते तुझ्याशी असं वागले, मग आम्ही कुणी नसताना तुझ्याशी कसं वागतील ते? बाबा अहो, एरवी बाबा असतात घरात, आजी असतात, अधिपती असतात, त्यांच्या समोर अशा नाही वागत त्या, कधीच नाही वागत बाबा। हे बघ, तू त्यांची पाठराखण करणं बंद कर हा अक्षरा। एवढी शिकली सवरलेली मुलगी तू, एवढी काय लाचारी आली तुला की तू त्यांच्या नावाची माळ जपतेस? अगं माझीच चूक झाली, अशा अशिक्षित नवऱ्याच्या गळ्यात बांधली मी तुला। अशा
अशा नरकात पाठवणी केली मी तुझी. नरक आहे ते घर, नरक. खरंच सांगतो अक्षरा, तू लग्न केलं नसतंस ना तरी तू सुखात राहिली असतीस. नाहीतर काय. आई बाबा ऐका ऐका, तुम्ही प्लीज चिडचिड करू नका. प्लीज मला एकदा बोलू द्या अधिपतींशी, ते करतील काहीतरी, मला माहिती आहे. बोललीस तरी काय होणार आहे? आई साहेबांच्या होला हो करणारे अधिपती वेगळं काय करणार आहेत? की त्यांनी तुला घराबाहेर जायला सांगितलं, इथेच सगळं आलं. काही करू शकत नाहीत ते तुझ्यासाठी. असं नाहीये बाबा, अधिपती योग्य गोष्टींसाठी स्टँड घेतात. हे बघ, तू त्यांची वकिली करू नकोस ना माझ्या समोर. त्यांचा विषय बंद म्हणजे बंद. आता तू ना सूर्यवंशींच्या घरात जायचंस ना त्यांचं इथे नाव काढायचं. बाई ग, अक्षरा अगं काय हे सगळं? तुझ्यावर जीवघेणा हल्ला केला, तुला ढकललं, मारलं, तेही या अवस्थेमध्ये. काय ग हे सगळं अक्षरा? खरं सांगते, हे सगळं हा सगळा विचार करून ना काही सुचत नाहीये मला. चिडचिड होती आता माझी. मला असं वाटतं की आपण सहन करतो ना म्हणून अशा लोकांचं फावतं. अगं आई, आपण जर असं सहन करत राहिलो ना तर आपला जीव सुद्धा घ्यायला पुढे मागे बघणार नाहीत हे लोक. मला वाटतं आपण ह्यावेळी गप्प नाही बसलं पाहिजे. मला असं वाटतंय की आपण आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जाऊ आणि त्यांच्या अख्ख्या फॅमिली विरोधात पोलीस कंप्लेंट करू. अहो, नका त्रास देऊ त्यासनी. आधीच त्यांच्या डोसक्याला काय कमी ताप आहे काय? तुम्ही दूर राहा त्यांच्यापासून. अधिपती, तुम्हाला फॅक्टरीत जायचं होतं ना? व जाऊ, तुम्ही जावा. काय काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हा, येतो आम्ही. तू पाठीशी आहेस म्हणूनच वाट लागली आहे सगळी. जग जिंकून या. काय जग जिंकून या? साधं स्वतःच्या बायकोला जिंकता नाही आलं याला. तिला घरात राखता नाही आलं, हाकलून दिलं तिला. शब्द जरा जपून वापरा. त्या त्यांच्या मर्जीने गेलेल्या आहेत. मी नाही जायला सांगितलं. तू तिला जायला सांगितलंस म्हणून गेली आहे ती. अधिपती, समजून घे ना, हिचं नको ऐकत बसू. तू अक्षराला घेऊन ये आता. अधिपती, घरच्या लक्ष्मीला घराच्या बाहेर काढलं ना तर घरातली लक्ष्मी देवी सुद्धा निघून जाते. सरस्वतीचा वास या घरात राहिला नाहीच आहे. लक्ष्मी सुद्धा गमावून बसशील. ऐक माझं, हिचं ऐकून स्वतःच्या बायकोशी वाईट वागू नको. ही काय तुझा संसार मोडायलाच बसली. हो, आई साहेबांविषयी आता एक शब्द बोलला ना. अधिपती, तुम्ही जरा थंड घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.